स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 2 स्वतंत्र कारवायांमध्ये घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपी रोहन सनी लोंढे वय 22 राहणार पिंपरी भारतनगर पुणे याला जेरबंद केले। या आरोपींकडून 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून गांजा पुरवठा प्रकरणातील फरार आरोपी अक्षय ज्ञानेश्वर मदने वय 29 राहणार माऊली मंदिराजवळ मालखांबी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यालाही अटक करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी केली होती। या प्रकरणाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली। त्यानंतर आरोपी रोहन लोंढे याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने मित्र यश देशमुख याच्यासह चोरी केल्याची कबुली केली। यश उर्फ गट्ट्या देशमुख हा सध्या पुण्यातील दिघी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे। पोलिसांच्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे, रायगड आणि सातारा जिल्ह्यात घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। आरोपी रोहन लोंढे याला पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान दुसऱ्या कारवाईत 9 मार्च 2026 रोजी कडेगाव येथे राजवीर मंगल कार्यालयाजवळ विजय पवार आणि अमीर मुल्ला हे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून दोघांच्या ताब्यातून 7 किलो गांजा जप्त केला होता। चौकशीत हा गांजा अक्षय मदने याने पुरवल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर तो फरार होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार कडेगाव विटा रोडवरील विजय हॉटेल परिसरात सापळा रचून अक्षय मदने याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने विजय पवार आणि अमीर मुल्ला यांना गांजा पुरवठा केल्याची कबुली दिली। या दोन्ही कारवाया पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले। पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे आणि कडेगाव पोलीस ठाणे करीत आहेत।